अशोक खरात संदर्भातली आत्ताची अपडेट काय आहे ते आपण बघूया। अशोक खरातचं कोट्यवधींचं घबाड ईडीच्या हाती लागलेलं आहे। ईडी गेले काही महिने सातत्यानं याचा तपास करत होती। खरातच्या बँक लॉकरमधून सोनं, चांदी, अमेरिकन डॉलर सापडलेला आहे। अत्यंत महत्त्वाची ही घटना आहे। 2 बँक खात्यांचा तपास सुरू होता। दोन्ही पतसंस्था आहेत, एक जगदंबा पतसंस्था सिन्नरची आणि दुसरी समता पतसंस्था, अशा 2 पतसंस्थांचा तपास सुरू होता। तर खरातच्या बँक लॉकरमधून सोनं, चांदी, अमेरिकन डॉलर्स सापडलेले आहेत। ईडीनं कोट्यवधीची खरातची मालमत्ता जप्त केलेली आहे। खरातच्या बँक लॉकरमधून हे सगळं सापडलेलं आहे। एकूण 132 बँक खाती, त्यातली 100 बँक खाती ही समतामध्ये आणि 32 बँक खाती जगदंबामध्ये। आपण अधिक माहिती घेऊया आमचे सहकारी प्रशांत बाग यांच्याकडून। प्रशांत, हे म्हणजे अशा स्वरूपाची बातमी समोर येणारच होती, कारण ईडी सगळ्या खात्यांचा तपास करत होतं, आर्थिक बाबी समजून घेत होतं, तपासून पाहत होतं। काय अधिक सांगाल? नक्कीच, म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस ईडीनं ECIR दाखल केला, आणखीन खरातच्या घराची पूर्ण शोध मोहीम राबवली होती, ऑफिसची शोध मोहीम राबवली होती, त्याच्यामध्ये काही महत्वाच्या खात्यांची माहिती मिळाली। नाशिक मधल्याच एका विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये असलेल्या एका लॉकरची माहिती मिळाली। त्याच वेळेस खरं तर हे लॉकर सीज करण्यात आलं होतं, पण जोपर्यंत कौटुंबिक कोणी व्यक्ती नसेल तर सृष्टीच्या समोर हे लॉकर उघडण्यात आलं। आणखी त्याच्यामध्ये अक्षरशः कोट्यवधी रुपयाची मालमत्ता समोर आली आहे। 1,10,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने, जी माहिती आपल्याला समजते त्यानुसार 1,10,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने, 1,89,00,000 रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तू म्हणजे की चांदी, आणि जवळपास 5,500 अमेरिकन डॉलर्स म्हणजे USD इतकी मालमत्ता त्याच्यात तर होतीच। ही म्हणजे विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या मुंबई नाका शाखेत ही जप्ती करण्यात आली। लॉकरचा क्रमांक सुद्धा फार सुंदर होता, 555 क्रमांकाचं हे लॉकर, आणि अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांच्या संयुक्त मालकीचं हे लॉकर होतं। सृष्टी खरातच्या उपस्थितीत हे लॉकर उघडण्यात आलं। अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मालमत्तेचा सुगावा ईडीला लागलेला आहे, आणि अनेक प्रचंड मोठ्या कागदपत्रांची जंत्री सुद्धा सापडलेली आहे। पुणे, नाशिक, सोलापूर येथील मालमत्तांच्या विक्री करारांची जवळपास 70 ते 80 जमिनीशी संपादन केलेली कागदपत्रे आहेत। अनेक बेनामी मालमत्तांचं जाळं आहे, आणि याच्यातनं ईडीच्या तपासामध्ये जे घबाड लागलंय, या तपासातनं सोने, चांदी, डॉलर या व्यतिरिक्त अनेक बेनामी मालमत्तांची कागदपत्र सुद्धा समोर आलेली आहे। अनेक वेगवेगळ्या प्रकारची नावं सुद्धा आता येत्या काही दिवसात समोर येईल, आणि ईडीच्या रडारवर अनेक जणांची चौकशी नक्कीच सुरू होणार। सुवर्ण, नक्की खूप मोठी ही घडामोड आहे, आणि याने अजून काही प्रकरणांची उकल होणार आहे, हे नक्की। धन्यवाद प्रशांत, आपण माहिती दिलीत त्याबद्दल।